विदर्भाचे सुपुत्र आपले लाडके नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं स्वागत करण्याकरता अमरावती या निवडणुकीमध्ये आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची एक वेगळी सूज या ठिकाणी होती। आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं बघा, कधी कधी पक्ष फुटतात, पक्ष वेगळे होतात, एकमेकांशी पटत नाही, पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी। आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे, लागून चालून चालणार, लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही। सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल, सगळ्यांना समान संधी असेल, पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे। आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे, हे जे काही या ठिकाणी झालं ना हा संयोग नाही आहे, हा एक प्रयोग आहे। पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात, तिथे यशस्वी झाले, मग प्रयोग केला भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रातील तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। पण मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे आपलं सरकार तयार केला ही गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे की त्याला ज्या इफेक्टिव्हली आपण उत्तर द्यायला हवं होतं आपण देऊ शकलो नाही, किंवा आपल्या लक्षातच ते आलं नाही की हा जनमानसामध्ये पर्कोलेट होतोय। आणि मग त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम असा झाला की आपली काही मतं ही त्या ठिकाणी कमी झाली। आता एकूण जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधला फरक किती आहे, कॅमेरा आपल्याला 43.6% आणि त्यांना 43.9%, म्हणजे 0.3% फरक केवळ दोन आघाड्यांमध्ये। आणि त्याचवेळी मतांचा जर विचार केला आपल्याला 2,48,00,000 मत आहेत, त्यांना 2,50,00,000 मत आहेत, म्हणजे केवळ 2 लाख मतांमुळे त्यांचे 30 आले आणि आपले 17 आले। अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली। आणि हे सगळं होत असताना आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न झाला 400 पार कशा करता, तर संविधान बदलण्याकरता 400 पार। संविधान बदलायचं म्हणजे काय, तर दलित आदिवासींचं आरक्षण हे काढून टाकणार अशा प्रकारचं रोज खोटं बोलणं त्यांनी सुरू केलं आणि ते खाली हळूहळू पसरत गेलं। आपल्याला असं वाटलं 14ला हेच बोलले होते, 19ला हेच बोलले होते, आता याचा परिणाम काय होणार आहे। पण यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही। राहुल गांधी बोलले विश्वास नाही आहे, इथले त्यांचे नेते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील यांच्यावर विश्वास नाही आहे। मग यांनी काय केलं, इकोसिस्टीम तयार केली आणि काही तथाकथित बाजारू विचारक हे यांनी एकत्रित केले आणि मग त्यांनी खाली जाऊन सांगणं चालू केलं की बघा हे जर निवडून आले तर या ठिकाणी आपलं जे आरक्षण आहे ते रद्द करणार आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की राज्यघटनेने बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आणि राज्यघटना अशा प्रकारे बदलताच येत नाही। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की राज्यघटनेचा मूळ गाभा बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे, पण तरी देखील हे रोज खोटं बोलायचं आणि परिणाम त्याचा आपल्याला पाहायला मिळाला। एक वेगळं कन्सॉलिडेशन हे आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी होताना आपण सगळ्यांनी बघितलं। खरं म्हणजे आपण जर इतिहासामध्ये गेलो
तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या टप्प्यामध्ये 50 वर्षाकरता आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण 50 वर्षानंतर संपलं. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. अटल बिहारी वाजपेयीजींनी संविधान संशोधन करून आरक्षणाला मुदतवाढ दिली. त्यामुळे आज जे बाबासाहेबांचं आरक्षण या ठिकाणी आहे त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने दिलेल्या मुदतवाढीमुळे हे आरक्षण या ठिकाणी आहे. आणि मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, जोपर्यंत एकही वंचित आहे तोपर्यंत याला कोणी हात लावू शकणार नाही. पण हे जरी आपण म्हणत असलो तरी देखील एक प्रकारे लोकांना खोटं सांगून या लोकांनी त्यांची मतं घेतली. त्याने बघितलं यावेळी खूप मोठ्या मोठ्या रांगा लागल्या. अमरावतीमध्ये ताई तुम्ही पडल्याचं दुःख सगळ्यांना झालं, पण काही लोकांना फार आनंद झाला. राजकमल चौकात त्यांनी काय केलं आपण सगळ्यांनी बघितलं. अरे वेळांनो आता जागे झाला नाहीत ना, फिरता येणार नाही तुम्हाला, बाहेर सांगून राहिलो. कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे जर सहन करत राहिलात ना आपल्या माय भगिनी फिरताना दिसणार नाही तुम्हाला. ज्या प्रकारचं दृश्य आपण अमरावतीमध्ये बघितलेलं आहे ना, हे जर दृश्य अशा प्रकारे आपण सहन करत राहिलो आणि आपण फक्त या ठिकाणी जाती जातीकडे विभाजित होत राहिलो, हाच खरा डाव आहे की या ठिकाणी हिंदू समाजाला नामोहरण करायचं, त्याला विभाजित करायचं आणि त्यानंतर हतोत्साहित करायचं. आपण या देशाचा इतिहास बघा. या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू समाज दुर्बल झाला, निर्बल झाला, त्यावेळी या देशाला पारतंत्र्यामध्ये जावं लागलं, गुलामीमध्ये जावं लागलं. जेव्हा जेव्हा या देशातला हिंदू समाज मजबूत राहिला त्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या देशाला कोणी गुलाम बनवू शकलं नाही. तुम्ही त्या ठिकाणी उज्ज्वलाचा गॅस दिला, पण गॅसचे भाव वाढवले. खरं म्हणजे आपण वारंवार सप्रमाणे दाखवलं की 2013ला जे भाव होते ते भाव आतापेक्षा देखील जास्त त्यांनी वाढवले होते. पण हे लोकांच्या लक्षात राहत नाही आणि म्हणून आपण निर्णय केला की ठीक आहे, शेवटी आमच्या महिलांना आपल्या घरचं बजेट बसवावं लागतं आणि म्हणून आपण महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांचं जे काही त्या ठिकाणी बजेट आहे ते नीट बसलं पाहिजे. आमच्या निराधार, परित्याक्त्या, संजय गांधी निराधार योजनेतल्या सगळ्या ज्या महिला आहेत यांना आमच्या बहिणींना ST मध्ये 50% सूट दिली. 50% सूट दिल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? जास्त महिला ST ने प्रवास करायला लागल्या. अनेक वेळा महिला सांगायला लागल्या नवऱ्याला की तुम्ही घरी बसा, मी जाऊन येते. आणि त्याचा परिणाम असा झाला, महिलांनी जास्त प्रवास सुरू केल्यानंतर तिकीट रद्द केल्यावरही ST ला नफा झाला, ST ला फायदा झाला. ST मध्ये महिला बसायला लागल्या तर ST ला पॅसेंजर मिळाले आणि ST ला फायदा झालेला आपण बघितला. एक लाडकी सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये घरामध्ये मुलगी जर त्या ठिकाणी जन्माला आली तर त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून ती 18 वर्षाची होत असताना 1 लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची आपण लेक लाडकी योजना या ठिकाणी आणली. एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्या बहिणींना, मुलींना उच्च शिक्षण आपण 50% फी सवलत द्यायचं. आपल्या सरकारने निर्णय घेतला कुठल्याही देशाला जर पुढे जायचं असेल, मोदीजी नेहमी सांगतात त्या देशामधल्या ज्या महिला आहेत यांना जर मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तर देश दुप्पट वेगाने पुढे जातो. आणि हेच प्रिन्सिपल मनामध्ये ठेवून आम्ही उच्च शिक्षणामध्ये आमच्या मुलींना 100% फी मध्ये सूट त्या ठिकाणी दिली. असं आहे की गाफील असताना एकदाच खिंडीत गाठताय, त्यांनी गाठून घेतलं. आता आम्ही गाफील नाही आहोत कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे. आम्हाला हे समजतं की आपल्याला जागं राहावं लागेल
त्यामुळे आम्ही जागे झालो. आणि आज बघा यांची अवस्था काय. आपण साधी लाडकी बहीण योजना घोषित केली, घाबरले ना. आता हे म्हणतात इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन झालं की हे बंद करून टाकतील. काँग्रेसचे नेते तर कोर्टामध्ये गेले, म्हणाले लाडकी बहीण बंद करून टाका, लाडकी बहीण योजना द्यायची नाही. अरे तुमच्या का पोटात दुखतं. आम्ही जर आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला टाकायला निघालो तर तुमच्या पोटात का दुखतं. आणि माझा सवाल आहे, हे म्हणतात तुम्ही 1500 देऊ शकत नाही, आणि मग तुमचे राहुल गांधी खटाखट 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 जे देणार होते त्या झाडाला लागणार होते, कुठला येणार होते का. त्यांना कुठला खजाना लागला होता की त्यांना हांडे सापडले होते. बंधू भगिनींनो, लाडकी बहीण योजना जी आपण तयार केली आहे, ऑगस्ट 15 ते 20 मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकू. आणि काळजी करू नका, ज्यांचे फॉर्म उशिरा येतील त्यांना सप्टेंबर मध्ये देऊ, त्यांना ऑक्टोबर मध्ये देऊ, कोणाला वंचित ठेवणार नाही. कारण हे सरकार बहिणींच्या पाठीशी उभं असलेलं सरकार आहे, धर्माच्या विरोधात नाही आहे. आम्हाला सगळे सारखे, आम्ही योजना तयार केल्या, हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोणी असो प्रत्येकाला आम्ही आमची योजना दिली. पण हे होत असताना जर कोणी जाणीवपूर्वक या देशामध्ये विभाजनाचं बीजारोपण करणार असेल आणि आम्ही जर जागे होणार नाही तर मला असं वाटतं की आम्हाला भविष्य असणार नाही. या निवडणुकीमध्ये आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची एक वेगळी सूज या ठिकाणी होती. आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. बघा कधी कधी पक्ष फुटतात, पक्ष वेगळे होतात, एकमेकांशी पटत नाही. पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी. आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, लागून चालून चालणार, लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही. सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल, सगळ्यांना समान संधी असेल, पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे. हे जे काही या ठिकाणी झालं ना, हा संयोग नाही आहे, हा एक प्रयोग आहे. पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात, तिथे यशस्वी झाले, मग प्रयोग केला भारतामध्ये, आणि आता महाराष्ट्रातील तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. पण मला विश्वास आहे आज ज्या प्रकारे आपलं सरकार